हॅलो फ्रेंड्स, आज आपण अतिशय चविष्ट असे हे मटारचे बॉल्स करणार आहोत। अगदी नाश्त्यासाठी झटपट आणि पौष्टिक असे हे मटारचे बॉल्स केले आहे। यासाठी आपण सर्वप्रथम मटार घेत आहोत। फ्रेशवाले मटार्स घेतले आहे। यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले पालक घातले, मी थोडे कॉर्न घातले आहेत आणि थोडा 1-2 ते 3 लसणाच्या पाकळ्या। त्यांचे ज्या प्रमाणात आपल्याला तिखट हवे त्यानुसार आपण मिरची घालून घेतली हिरवीगार अशी, आणि थोडंसं जिरं घालून हे छान बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये मी। आणि त्यानंतर आपण कढईमध्ये त्या तेल घेऊन त्यामध्ये जे बारीक केलेलं जे मटारचं आहे, मटार आणि पालकचं जे मिश्रण आहे ते छान परतून घ्यायचं। त्याचा जो मटारचा कचरटपणा जो आहे तो संपूर्ण निघून जाणार इतक्या प्रमाणात ते जास्त वेळ भाजायचं। थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे आपण बेसन घालणार आहोत। त्यामुळे त्याच्यामध्ये थिकनेसपणा येईल। घट्टपणा येण्यासाठी आपण इथे 2 चमचे बेसन पीठ घालतो आहोत। अशा रीतीने बेसन पीठ घातल्यानंतर पुन्हा थोडंसं छान भाजून घ्यायचं। हे दोन्ही एकत्र करून एकजीव करून घ्यायचं। छान भाजलं गेलं पाहिजे। बेसनचा पण कच्चं राहिलं नाही पाहिजे बेसन, यासाठी आपण छान भाजून घ्यायचं। हे सर्व भाजल्यानंतर जोपर्यंत त्याचा गोळा व्यवस्थित तयार होत नाही, वेगळा लेअर येत नाही, कलर चेंज होत नाही मटारचा, तोपर्यंत हे भाजून घ्यायचं। अशा रीतीने हे आपलं भाजून झालेलं आहे। इथे मी 2 ते 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे मॅश करून। त्यानंतर आपल्याला भाजलेलं मटारचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेतलं आहे आणि अगदी 2 चमचे इथे आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे त्यामुळे छान बॉल्स क्रिस्पी होतात आपले। अशा रीतीने यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी, चाट मसाला, गरम मसाला, ठराविक असे मसाले घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर इथे आपण धना पावडर घालायची। धना पावडर झाल्यानंतर लाल तिखट घालायचं थोडंसं। लाल तिखट घातल्यावर इथे आपण लाल तिखट घालून झाल्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालणार आहोत, आंबटपणा येण्यासाठी। थोडंसं छान लागतं, मध्ये थोडेसे आंबटपणा लागतात। अशा रीतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि याचे असे मीडियम साईजचे हव्या त्या आकारामध्ये आपण असे करून घ्यायचे बॉल्स बनवून घ्यायचे आणि हे डीप फ्राय करायचे, किंवा मग तुम्ही याचे कटलेट्स पण करू शकता। अगदी छान असे चप्पट आकाराचे आपण असे कटलेट्स करून पण तव्यावर शॅलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता। जसं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता। दोन्हीही प्रकारे केलं तरी खूप सुंदर लागतात आणि तोंडाला अतिशय चव येते। चाट मसाला, गरम मसाला एक वेगळा फ्लेवर येतो। सो तुम्ही ही मटारचे क्रिस्पी बॉल्स नक्की ट्राय करून बघा। अगदी सगळेजण आवडीने खातात। हे तुम्ही दहीचं रायतं केलं की त्याच्याबरोबर, किंवा मग अगदी सॉसबरोबर जरी खाल्ले तरी खूप सुंदर लागतात। सो नक्की रेसिपी ट्राय करून बघा। नाश्त्याचा एक नवीन प्रकार रेसिपी तुमच्या सर्वांकडे मी शेअर केली आहे। सो रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही सर्वांनी मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।